तुम्ही सुद्धा तूप बनवण्यासाठी अशा पद्धतीने बीटरचा वापर करता का किंवा चमच्याचा वापर करता का? आज एक जबरदस्त ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला तूप बनवायचंय तर आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे तुम्हाला फ्रीज मधून काढून हे बाहेर ठेवायची अगदी काहीच गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला फ्रीज मधून काढून घ्यायचं आहे आणि हे तूप बनवायला सुरुवात करायची आहे. जर फ्रीजर मध्ये ठेवलं असेल तर ज्या दिवशी तुम्हाला तूप बनवायचं त्याच्या आदल्या दिवशी फ्रीजर मधून काढून फ्रीज मध्ये तुम्हाला मलाई ही ठेवून द्यायची आहे. आणि जेव्हा बनवायचं तेव्हा 1 तास अगोदर काढून ठेवू शकता किंवा लागोलागच काढलं तरी चालेल. एकाच भांड्यामध्ये आपण करणार आहोत, बिलकुल भांडे भरवायचे नाही. आणि शक्यतोवर स्टीलची कढाई पॅन असंच घ्यायचं आहे, अल्युमिनियमचं तुम्हाला घ्यायचं नाही. का तर ते मी तुम्हाला समोर सांगते. आणि जाड बॉटम असलेली जर कढाई किंवा एखादं भांड असेल, पातेलं असेल तेच घ्या, म्हणजे तुमचं तूप जास्त करपणार नाही. आता बघा, सगळी मलाई मी काढून घेतली. 1 हप्त्याची मलाई साठली होती, जास्तही मलाईची क्वांटिटी नाहीये, थोडी कमीच आहे. तर आता हे कसं बनवायचं, तर आपल्या सगळ्यांच्या घरी एक वस्तू असते, ते म्हणजे अशा पद्धतीचं तांब्या. आता हा तांब्या का, तर आपण त्याला छान अशी ग्रिप घेऊ शकतो, छान हाताने पकडू शकतो, स्लिप होणार नाही. त्यामुळे बीटरचा वापर करायची गरज नाही. बीटरचा वापर केला तर काय होतं, तर बीटर मध्ये जेव्हा आपण हे फेटत जातो तर ते घट्ट झाल्यानंतर सगळी जी काही मलाई आहे किंवा जे लोणी तयार होतं नंतर ते सगळं त्या बीटर मध्ये जाऊन बसतं आणि ते साफ करायला सुद्धा नाकीनऊ येतात. तर आता 2 पद्धती सांगते. एक म्हणजे असा तांब्या, जर खूप जास्त मोठ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला बनवायचं असेल तर इकडे तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे. एकाच डायरेक्शननी एकदम हळूवारपणे आपल्याला आधी स्टार्टिंग करायची, कारण ही मलाई घट्ट असते. तर आधी आपल्याला हिला पूर्णतः पातळ करणं गरजेचं आहे. एक स्लरी टाइप कन्सिस्टन्सी त्याची येते. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. बघा, आता सगळं काही आपली जी काही मलाई आहे किंवा साय तुम्ही म्हणू शकता, ही व्यवस्थितरित्या पातळ झाली आहे. आता मेन स्टेप नंबर 2 येतं, ते म्हणजे तुम्हाला आता एकाच डायरेक्शननी 2 ते 3 मिनिटं हे फेटायचे. आता हे फेटत असताना सुद्धा ट्रिक असते. बऱ्याच जणांचं हे फेटत असताना फार हात दुखतो. का, तर ते काय करतात, हातामध्ये जे काही घेतलं आहे त्याला जास्त प्रेशर करतात आणि मग पूर्ण प्रेशरने ते फिरवतात. तसं करायचं नसतं. इथे थोडंसं स्मार्ट वर्क करावं लागतं. जेही तुमच्या हातात आहे, आता माझ्या हातात तांबे आहे किंवा मग दुसरी एखादी स्टेप म्हणजे तुम्ही इकडे ग्लास सुद्धा घेऊ शकता. तर तुम्हाला मी ग्लास सुद्धा दाखवते आणि मग सांगते ती ट्रिक काय आहे. तर मलाई कमी असल्यामुळे मग मी इकडे ग्लास अजून घेतलेला आहे, नंतर तांब्या ठेवून दिला होता. तर जेव्हा तुम्ही ग्लासला आता फॉर एक्झाम्पल पकडला आहे तर तुम्हाला ग्लास एकदम हलक्या हाताने पकडायचा आहे, म्हणजे काहीच प्रेशर त्याला द्यायचं नाही. ग्रिप तुमची चांगली असली पाहिजे, पण प्रेशर ग्लास वरती बिलकुल ठेवायचं नाही. आणि ग्लास फक्त हलक्या हाताने फिरवत राहायचंय. पण लक्षात घ्या, कंटिन्यू तुम्हाला जेवढी तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे तेवढं 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिटं तुम्हाला हे कंटिन्यू करत जायचंय. असं केल्यामुळे 5 मिनिटाच्या आत तुमची मलाई जी आहे ती व्यवस्थित घट्ट व्हायला सुरुवात होते. ही ट्रिक सोपी आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातील कोणाचीही हेल्प सुद्धा घेऊ शकता जर तुमचा हात दुखत असेल तर. या पद्धतीने मला दुसरं काम होतं म्हणून मी कारभाऱ्यांना सांगितलं, पण खरं तर त्यांनाही ते जमलं नाही, कारण आपण जी गोष्ट करतो ते आपल्यालाच येत असतं, नाही का. तर बघा, सेम डायरेक्शननी आपण हे कंटिन्यू फेटायचं आहे. याला 2 ते 3 मिनिटं लागतात. आणि लक्षात घ्या, एकदा फेटायला घेतलं तर वारंवार थांबायचं नाही. तुम्ही बघू शकता आता हे बऱ्यापैकी थिक झालेलं आहे. आता इथून मेन गोष्ट आहे, जेव्हा हे असं थिक होतं तेव्हा मात्र मग तुम्ही एकदा फेटायला घेतल्यानंतर थांबायचं नाही. आता हे करत असताना इलेक्ट्रिक बीटरचाही वापर करू शकता, त्यालाही खूप सोपं होतं. पण खरं सांगू, त्यानं काम सोपं होतं पण आपलं नंतर काम खूप जास्त वाढतं, कारण त्या इलेक्ट्रिक बीटरमध्ये सुद्धा ते जे लोणी आहे ते फार जास्त जातं आणि मग ते साफ करण्यासाठी आपल्याला खूप नाकेनऊ येतात. हे करत असताना फक्त आपल्या हाताचं काम आहे. एक कढाई भरणार आहे फक्त, आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला तूप सुद्धा व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आणि राहिलं तो ग्लास भरणार आहे. त्यामुळे भांडेही जास्त भरणार नाही. बरेच जण मिक्सरच्या भांड्यामध्ये दही लावून काढत असतात. मला ती ट्रिक अजूनपर्यंतही माहिती नाही आणि मला असं वाटतं ती खूप वेळखाऊ आहे. खूप भांडे त्याच्यामध्ये जास्त भरतात आणि रिस्क खूप जास्त आहे, कारण ते उडतंही कधी. त्यामुळे मला ते सुद्धा येत नाही. पण मी नेहमी पहिल्यापासून जेव्हाही पासून मी हे करते अशाच पद्धतीने मी तूप बनवते. आणि ही ट्रिक माझ्या घरी सगळेजण, मी जेव्हा व्हिडिओ शेअर केला तेव्हा माझ्या घरी सगळेजण, अगदी सासरचे माहेरचे सगळेजण ही ट्रिक फॉलो करतात. आता तुम्ही बघू शकता हे छान असं घट्ट झालेलं आहे आणि ही
खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. जसं जसं आपण एका डायरेक्शनने फिरत जातो, तो एकच सेकंदाचा पॉइंट असतो की तिथे हे घट्ट होतं आणि घट्ट झाल्यानंतर पुन्हा त्याला पाणी सुटायला लागतं. म्हणजे आपलं लोणीचा गोळा वेगळा होतो आणि नंतर आपलं बटर मिल्क वेगळं होतं. तुम्ही बघू शकता छान असं घट्ट झालेलं आहे. बऱ्याचदा सगळ्यांना एक प्रॉब्लेम येतो की थंडीच्या दिवसांमध्ये लोणी पटकन फेटल्या जात नाही. तर मला माहिती आहे म्हणून मी तुमच्यासोबत ती ट्रिक शेअर केली. आता अॅल्युमिनियमचं भांडं का घ्यायचं नाही हे तुमच्यासोबत शेअर करते. अॅल्युमिनियमचं भांडं जर तुम्ही घेतलं ना तर काय होतं, फॉर एक्झाम्पल आपण हा ग्लास घेतलाय तर हा खालच्या बॉटमला ना घासत राहतो आणि अॅल्युमिनियम मधून ना मग छोटे छोटे कण ते निघत जातात आणि ते कण आपल्या मलाईमध्ये मिक्स होतात आणि नंतर त्याचं तूप बनलं जातं. मलाई सुद्धा आपली पूर्ण काळपट होऊन जाते. त्यामुळे ते आपल्या कुठे ना कुठे आपल्या शरीरामध्ये जातं. त्यामुळे स्टीलचं भांडं घ्यायचंय. स्टीलच्या भांड्याला कितीही घर्षण झालं तरी सुद्धा हे स्टीलचं भांडं जे आहे ते बिलकुलच त्यामधून छोटे छोटे जे कण आहे ते निघत नाही. पाणी वेगळं करायचं आहे आणि नंतर 1 ते 2 पाण्याने हे स्वच्छ असा धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण हे लोणीचा गोळा कढवायला ठेवतो तेव्हा बिलकुलच आपलं जे काही भांडं आहे ते बिलकुल जास्त घाण होत नाही आणि भांडे घासणं सुद्धा फार इझी होऊन जातं. सो आता मी हे 2 पाण्याने छान असं धुवून घेते आहे. आता जेव्हा तुम्ही तूप बनवता आणि मलाई ही खूप दिवसांची आहे तर अशा वेळेस काय करायचं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तूप बनवताना कधीही मंदच आच ठेवायची आणि मोठं भांडं घेतलं तर मग तूप उतू सुद्धा जात नाही आणि मंद आचेवरती तूप करायचं. जर मलाई खूप दिवसाची असेल, वास येत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे लवंगचे 1 ते 2 दाणे किंवा मग आपलं जे खायचं पान असतं ना ते खायचं पान तुम्ही यामध्ये 1 ते 2 पीस टाकू शकता. म्हणजे त्याचा पूर्ण स्मेल निघून जातो आणि छान असा लवंग किंवा पानाचा स्मेल त्यामध्ये येतो. तूप लवकर खराब सुद्धा होत नाही. मंद आचेवर हे होत आहे. आता हे तूप झालं हे कसं ओळखायचं तर यामध्ये तुम्हाला जे व्हाईट व्हाईट बॉर्डरला दिसत आहे ते जोपर्यंत ब्राऊन कलरचं होत नाही मध्ये मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मिक्स करत जायचं आहे. यामध्ये तुम्हाला जे खाली दिसतंय ते छान असं ब्राऊन कलरचं झालं म्हणजे तूप चांगलं तुमचं कढलं आहे, शिजलं आहे. जर असं पांढरट तुम्ही ठेवलं तर मग याचा अर्थ तुमचं तूप व्यवस्थित शिजलं नाहीये पण तुमचं तूप खूप लवकर खराब होणार हे मात्र नक्की. त्यामधनं स्मेल येणार हे मात्र नक्की. आता सगळ्यांच्या घरी मेथीचे लाडू, खारी खोबऱ्याचे लाडू बनले जातात. त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त त्यामध्ये जर कशाचा वापर होतो तर तो तुपाचा होतो. त्यामुळे आपल्याला इकडे अशा पद्धतीने मी सोपी ट्रिक सांगितली आहे. मला सुद्धा खारी खोबऱ्याचेच लाडू करायचे आहेत. मी त्याच्यासाठी जे आहे हे छान असं तूप घरच्या घरी बनवून घेतलं आहे. तर आता हे तूप गरम झाल्यानंतरच मी लगेच हे काढून घेते आणि गरम गरमच आपल्याला काढून घ्यायचं. कारण ते जर थंड होऊ दिलं ना तर बऱ्याच आपण ज्या भांड्यामध्ये तूप केलेलं आहे त्या भांड्याला ते तूप खूप सारं लागतं. त्यामुळे स्टीलचीच गाळणी आपल्याला घ्यायची आणि व्यवस्थितरित्या आपल्याला हे तूप गाळून घ्यायचं. तुम्हाला या रिलेटेड काही शंका असतील मला कमेंटमध्ये विचारू शकता. अशा पद्धतीने तूप नक्की बनवून बघा. व्हिडिओ कोणत्या गावातून बघता हे कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास तुम्हाला थोडाही व्हिडिओ उपयोगी वाटल्यास आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आता हे जे काही खालचं आहे ते फार इझिली निघतं. त्याची ट्रिक मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. चला माझं तर तूप रेडी झालंय. तुमचं कधी होतं हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल